भुसावळ शहरातील प्रभाग क्रमांक 20मधील मतदार बांधवांना निवडणुकीआधी जो शब्द दिला त्या शब्दाचे पालन करून गौतम नगरच्या गेल्या 60 वर्षापासून रखडलेल्या संविधान गेटच्या कामाचा शुभारंभ करून प्रभागात नवीन DP बसवण्याचे काम नवनिर्वाचित नगरसेवक राज चौधरी यांनी केले आहे. प्रभागातील रस्त्यांची व नाल्याची दररोज साफसफाई होत असल्याने रहिवाशांमध्ये राज चौधरी यांच्या कामाचे कौतुक केले जात असून समाधान व्यक्त केले जात आहे. यावेळी राज चौधरी म्हणाले की अभी तो ये शुरुआत है, आगे आगे देखो होता है क्या, असे सांगून मी मतदारांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही असे देखील राज चौधरी यांनी यावेळी म्हटले आहे. संघर्ष न्यूज माझाकरिता मी सुनील आराख, भुसावळ. निवडणुकीच्या आधी जो शब्द दिलेला होता त्या शब्दाला पूर्ण पार पाडून विकास कामाला आज इथे गौतम नगरच्या गेटपासून सुरुवात झालेली आहे. आता वेगवेगळे विकास कामाला आपण प्रभाग क्रमांक 20मध्ये सुरुवात करत आहे. ये तो अभी शुरुआत आहे, आगे आगे देखो होता है क्या. युवा पिढीला जनतेने निवडून दिलेलं आहे, त्यांच्या विश्वासाखालती मी काम करणार आहे आणि एकच सांगेल, माझं ध्येय फक्त एकच, माझ्या लोकांचा फायदा कसा होईल, विकास कामं कशी होईल त्यावरतीच मी जास्त भर देणार आहे. जास्त बोलून जास्त काही वेळ घेणार नाही. आमचं काम झालं आहे गेटचं. त्याच्या गेट आहे? संविधान गेट. आमचं गौतम नगरमधलं संविधान गेटला मदत केल्याबद्दल आम्ही त्याचं धन्यवाद मानतो. पूर्ण वार्डाकडून सर्वांनी आमच्याकडं सांगणे आहे किंवा त्यांनी आमचं चांगलं हे केलं, आमच्या कामासाठी चांगल्या याच्यात पैसे दिले आम्हाला ना. इथून पुढे पण ते आमच्यावर लक्ष ठेवतील. वर्षापासून रखडलं होतं पण ते आज सक्सेस झालं. बरोबर आहे का भाऊ? त्याच गेल्या 60 वर्षापासून रखडलं होतं हे काम गौतम नगरमध्ये सराईत, म्हणजे असं मी म्हणलं तरी चालेल की जयंतीची जी सुरुवात आहे या भुसावळ शहरामधली ते गौतम नगरमधूनच. आतापर्यंत बरीच कामं केली त्यांनी की जी कोणी आजपर्यंत नाही केली. हे बघा, ही मागणी आमची जवळजवळ 10 वर्षापासून होती लोडशेडिंगची, पण त्यांना सांगताबरोबर त्यांनी लगेच खड्डे खोदून लगेच काम केलं. तत्पर आहे त्यांचं काम करण्याची प्रवृत्ती जी आहे, तत्पर आहे. घाण नका ठेवू, स्वच्छता ठेवा. आता हे आल्यापासून रोज साफसफाई होते, गटरी साफ करतात. याच्या आधी होतं कधी करत नव्हते, 2-2 महिने 6-6 महिने करत नव्हते. आमच्या एरियामध्ये लवकरात कोणी यायचं नाही, गटारी काढण्याकरता कोणी येत नव्हतं. आताच्या जेव्हापासून राजभाऊ निवडून आले त्याच्या 2-3 दिवसापासूनच रोज एक कर्मचारी येतात. झाडू मारण्यापासून, नाल्या साफ करण्यापासून सगळा कचरा काढण्याची व्यवस्था व्यवस्थित चालू आहे. परंतु जेव्हा राजसाहेबांना आम्ही ह्या गोष्टीची मागणी केली होती की बा आमच्याकडे लाईटचा खूप त्रास आहे, लोड शेडिंग आमच्या इथं जवळजवळ 8-8, 9-9 तास असते, त्याकरता तुम्ही काहीतरी उपाय काढा. तर त्यांच्या विदिन 2-3 दिवसामध्येच त्यांनी उपाय काढला की तो म्हणजे अक्षरशः नवीन DP बसवून वर्षाच्या राजभाऊ आल्यानंतर आमच्या शब्दानुसार लगेच सोडवलं जातं आहे, जे आम्ही डोळ्याने स्वतः बघतोय. आता सांगितल्यानंतर तर 3ऱ्या दिवसाला जर माणूस DP आणून देतोय तर त्याच्या पाठीमागे आम्ही कधीही उभे राहणार. कधी सध्या आहे सत्ताधारी जे आहे, ज्या सीटवर बसलेले आहे, त्यांचे कामं बघून जे अगोदर बसलेले होते त्यांना आज काहीतरी खंता वाटत असेल स्वतःमध्ये की जेव्हा आपल्या हातात सत्ता होती आपण काही केलं नाही, परंतु आता जी सीट बसलेली आहे ते आता ताबडतोबीने कामं करण्याचे प्रयत्न त्यांचे चालू आहे. तर ह्या गोष्टीला घेऊन कुठे ना कुठे त्यांना काहीतरी त्रास होत आहे की अमृत योजना ही लवकरात लवकर होणारच आणि भुसावळमध्ये लवकरात लवकर विकास होणारच. भुसावळमध्ये 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत: स्वच्छता, टाईम टू टाईम पाणी आणि इलेक्ट्रिसिटी. आता हे तुमच्या डोळ्यासमोरची गोष्ट आहे. इलेक्ट्रिसिटीचं काम चालू आहे जेणेकरून इथलं लोड शेडिंगचा त्रास दूर होऊन जाईल. दुसरी गोष्ट तर रस्ते पण क्लीन रोजचं चालूच आहे. आणि तिसरी गोष्ट तर आमच्या इथल्या नाल्यापासनं, रस्त्यांपासनं सगळी साफसफाई डेली टाईम टू टाईम चालू आहे.